महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त न करता सर्व जातीय, धर्मीय आणि विशेषतः डीजे मुक्त जयंती यंदा नांदेडमध्ये जयंती साजरी केली जाणार आहे. च्या अध्यक्षपदी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव तर सचिवपदी उद्योजक बालाजी इवितदार यांची निवड करण्यात आली आहे. अनोख्या पद्धतीने सकाळी 7 ते 12 या वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मशाल रॅली, मुलींचे लेझिम पथक, हलगी पथक, बैलगाडीचा देखावा, 2 उंट, 20 घोडे, आदिवासी ढेमसा नृत्य, बग्गीमध्ये बाबासाहेब आंबेडकर, रमाई गाडगेबाबा यांचा जिवंत देखावा, 40 मुलींची ढोल पथक, 20 जणांचा पारंपरिक बँड वादन, ट्रकमध्ये महापुरुषांचे भव्य देखावे असणार आहेत, अशी माहिती संयोजक तथा फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण खंदारे यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जयंतीची एक बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि आज आमचे सचिव इबितदार साहेब, तसेच प्रवीण खंदारे साहेब, शिंदे साहेब, येडके साहेब, सगळे आमच्या ज्या पदाधिकारी जे आहेत या जयंती महोत्सवाचे, या पद्धतीने आम्ही राज कॉर्नरपासून सकाळी 7 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तिथून आम्ही रॅली काढणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 नांदेड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व जाती धर्माच्या, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या, पत्रकारांच्या, प्रशासनाच्या वतीने एक मोठी भव्य दिव्य अशी जयंती साजरी करण्याचा मानस घेऊन आज या जयंतीचं स्वरूप कसं राहील या संबंधानं पत्रकार परिषद घेतली होती. आत्ताच या जयंती उत्सव समितीचे सन्मान्य अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे एक आगळं वेगळं स्वरूप या जयंतीचं राहणार आहे. आजपर्यंत बघितलेलं आहे आपण की जयंतींचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहिल्यानंतर आमच्या सर्वांना, नांदेडचे नागरिक म्हणून आमच्या सर्वांना असं वाटलं की कुठेतरी महामानवांचे जे विचार आहेत ते विचार आपण या डीजेच्या गोंगाटामध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मिरवणुकीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बाबासाहेबांचा विचार बाजूला पडत चाललेला आहे. तो आपण बाबासाहेबांचा विचार एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित न ठेवता, बाबासाहेब आंबेडकर हे एक आपलं राष्ट्राभिमान आहे, आपलं राष्ट्रगौरव आहे आणि ते सर्व समस्त नागरिकांच्या वतीनं त्याचं साजरीकरण झालं पाहिजे, त्याला उत्सवी स्वरूप आलं पाहिजे आणि ते उत्सवी स्वरूप आपण नांदेड शहरामध्ये जेव्हा मिरवणूक निघणार आहे ती मिरवणूक आपण ज्या पारंपरिक मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीच्या अगोदरच ही मिरवणूक संपावी यासाठी आपण सकाळी 7 वाजता ठीक ही मिरवणूक आपण शोभायात्रा काढणार आहोत आणि तिचं 12च्या आत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या जयंती मिरवणुकीचा समारोप करणार आहोत.